नमस्ते. myself डॉक्टर संदीप गाडेकर, असिस्टंट प्रोफेसर, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ, पुणे, महाराष्ट्र, इंडिया. You all are welcome in my YouTube channel, Dr. Sandeep Gadekar. We are going to learn term standard deviation, Praman Vichalan, in short ESD. When frequency distribution is given, means class interval and frequencies are given, then calculate standard deviation. अंतरे आणि वारंवारिता दिली असता प्रमाण विचलन काढणे. We have given class interval and frequency in exam. When we prepare a table for calculating standard deviation, then add 3 more columns, means third column for deviation, fourth column for frequency into deviation, and fifth column for the product of third and fourth column. That means EFD square. परीक्षेमध्ये आपल्याला क्लास इंटरवल म्हणजेच वर्गांतरे, फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता या दोन गोष्टी दिलेल्या असतात. ते आपल्याला उभ्या स्तंभांमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर नवीन 3 आणखी स्तंभ आपल्याला तयार करायचे आहेत. तिसरा आहे डी फॉर डेविएशन म्हणजेच विचलन. चौथा आहे FD म्हणजे वारंवारिता आणि विचलन या दोघांचा गुणाकाराचा. आणि 5वा कॉलम आहे FD वर्ग म्हणजेच कॉलम नंबर 3 आणि 4 या दोघांच्या गुणाकाराचा. ज्याप्रमाणे मध्यमान काढत असताना आपण मध्य ठिकाणी असणारे वर्गांतर मध्यमानासाठी निवडतो, त्याचप्रमाणे प्रमाण विचलन काढत असताना देखील जे वर्गांतर मध्याच्या ठिकाणी आहे आणि ज्याची वारंवारिता सर्वात जास्त आहे असे वर्गांतर आपण प्रमाण विचलन काढण्यासाठी निवडणार आहोत. या ठिकाणी 7 वर्गांतरे आहेत आणि 60 ते 69 हे वर्गांतर मध्य ठिकाणी आहे आणि त्याची वारंवारिता सर्वात जास्त म्हणजे 10 आहे. म्हणून आपण हे वर्गांतर प्रमाण विचलन काढण्यासाठी निवडणार आहोत. म्हणून 60 ते 69 समोर आपण डेविएशन म्हणजेच विचलन हे 0 घेणार आहोत. त्यानंतर वरच्या बाजूला +1, +2, +3 याप्रमाणे विचलने घेणार आहोत. खालच्या बाजूला -1, -2, -3 याप्रमाणे विचलने देऊन घेणार आहोत. वरच्या बाजूला +1, 2, 3, खालच्या बाजूला -1, 2, 3. त्यानंतर आपण FDची किंमत काढणार आहोत. FDची किंमत काढत असताना कॉलम नंबर 2 म्हणजे वारंवारिता आणि कॉलम नंबर 3 D म्हणजे विचलन या दोघांचा गुणाकार करणार आहोत आणि तो कॉलम नंबर 4 मध्ये मांडणार आहोत. म्हणजे 3 × 3 = 9. त्यानंतर 5 × 2 = 10. त्यानंतर 8 × 1 = 8. त्यानंतर 10 0 0. त्यानंतर 4 - 1 - 4. त्यानंतर 3 - 2 - 6. त्यानंतर 3. त्यानंतर आपल्याला FD वर्गची किंमत काढायची आहे. म्हणजेच कॉलम नंबर 3 आणि 4 या दोघांचा गुणाकार करून तो कॉलम नंबर 5 मध्ये मांडायचा आहे. म्हणजे 3 × 9 = 27. त्यानंतर 2 × 10 = 20. त्यानंतर 1 × 8 = 8. त्यानंतर 0 × 0 = 0. -1 × 4 = +4. त्यानंतर -2 × 6 = 12. त्यानंतर -3 × 6 = 18. या ठिकाणी धनसंख्यांची बेरीज आहे 27 आणि ऋणसंख्यांची बेरीज आलेली आहे -16. 27 + -16 म्हणून FDची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते समेशन FD = 11. त्यानंतर समेशन FD वर्गची किंमत आपल्याला या सर्व 27 + 20 + 8 + 4 + 12 + 18 या सर्वांची बेरीज येते 89. समेशन FD वर्ग = 89. As we select middle class interval for calculating mean, same way we are selecting middle class interval for calculating standard deviation. In this series, here it is 60 to 69 is the middle class interval whose frequency is high. So we select this class interval
for calculating standard deviation. Then we take deviation 0 in front of this class interval and write +1, +2, +3 at above side of this 0 deviation, and below 0 deviation we write -1, -2 and -3. Then we calculate FD by multiplying F into D, means 3 into 3 is equal to 9. In this way we calculate FD. Here it is 4 into -1 is equal to -4, 3 into -2 is equal to -6, 2 into -3 is equal to -6. Then we calculate summation of FD. By adding positive and negative numbers we get summation of FD, means positive numbers are 27 and negative numbers are -16. Then we adding these two numbers we find summation of FD is equal to 11. Then we calculate FD square by multiplying column number 3 into column number 4, means 3 into 9 is equal to 27, 2 into 10 is equal to 20, 1 into 8 is equal to 8, 0 into 0 is equal to 0, -1 into -4 is equal to +4, then -2 into -6 is equal to +12, then 3 -3 into -6 is equal to +18. Then by adding these all numbers we get summation of FD square is equal to 89. Then we have formula for calculating standard deviation is SD is equal to sigma is equal to I in the square root of summation FD square upon n minus in the bracket summation FD upon n bracket square, where SD is equal to standard deviation, means it is denoted by sign sigma. I is equal to length of class intervals and n is equal to total number of frequency. प्रमाण विचलन काढताना सूत्र वापरले जाते SD बरोबर सिग्मा बरोबर I वर्गमुळात समेशन FD वर्ग छेद n वजा कंसामध्ये समेशन FD छेद n कंसाचा वर्ग. या ठिकाणी SD म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच प्रमाण विचलन, I म्हणजे वर्गांतर लांबी, n म्हणजेच एकूण वारंवारिता. We have given values I is equal to 10 means length of class interval is equal to 10 म्हणजेच वर्गांतर लांबी बरोबर 10. Then n is equal to 35 means number of frequencies म्हणजेच एकूण वारंवारिता बरोबर 35. Then summation of FD is equal to 11 means the summation of product of frequency into deviation म्हणजेच विचलन आणि वारंवारिता यांच्या गुणाकाराची बेरीज. Then we calculate FD square is equal to 89 means the product of deviation and frequency into deviation is equal to 89. By putting given values in standard deviation formula we get sigma is equal to 10 into in the square root of 89 upon 35 minus 11 upon 35 bracket square. By solving this we get sigma is equal to 10 into square root of 89 upon 35 minus in the bracket 0.314 bracket square. Then sigma is equal to 10 into in the square root of
2.54 minus 0.0987. Then standard deviation sigma is equal to 10 into square root of 2.4413. Then standard deviation is equal to 10 into, by getting the square root of this 2.4413, we get value 1.562. Then multiplying this into 10 is equal to sigma is equal to 15.62. दिलेल्या किमती आपण प्रमाण विचलनाच्या सूत्रामध्ये ठेवणार आहोत. म्हणजेच सिग्मा बरोबर 10 गुणिले वर्गमुळात 89/35 वजा 11/35 कंसाचा वर्ग. त्यानंतर या सोपे रूप दिले असता आपल्याला पुढील किमती मिळतात. 10 गुणिले वर्गमुळात 89/35 वजा कंसामध्ये 0.314चा वर्ग. त्यानंतर पुढच्या स्टेपला आपण याचा वर्ग करून घेणार आहोत. 10 गुणिले वर्गमुळात 2.54 वजा 0.0987. त्यानंतर पुढच्या स्टेपला 2.54 मधून ही किंमत वजा करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला किंमत मिळते 0.4413. त्यानंतर आपण वर्गमूळ काढून टाकणार आहोत. वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला किंमत मिळते 1.562. यानंतर हे आलेली किंमत आपण 10शी गुणणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला प्रमाण विचलन मिळते 15.62. Interpretation of this given frequency distribution is, the standard deviation of given frequency distribution is 15.62. अर्थनिर्वचन. दिलेल्या वारंवारिता सारणीचे प्रमाण विचलन हे 15.62 आहे.